राधे राधे सगळ्यांना. या व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये जे होणारे सासू सासरे आहेत त्यांच्यासाठी काही सजेशन्स दिलेले होते आणि त्यावर तुम्ही विचारही केला असेल नक्की, आणि कदाचित तुम्हाला ते पॉईंट्स पटले सुद्धा असतील. सो आता पुढचे काही पॉईंट्स. 5th, लेट देम मॅनेज देअर ओन थिंग्स. त्यांना त्यांच्या गोष्टी मॅनेज करू द्या. कसा टाईम मॅनेजमेंट करायचा, कसा मनी मॅनेजमेंट करायचा, घर कसं मॅनेज करायच्या, घरात ज्या मेड्स असतात, घरात जे आपण काम करायला लोक ठेवतो ते त्या लोकांसोबत कसं मॅनेज करायचं, त्या सगळ्या गोष्टी त्यांना मॅनेज करू द्या. घरात धान्य किती लागतं, घरात धान्य कधी लागतं, किती आणावं लागतं, दळण कसं आणावं लागतं, किंवा आजकाल रेडीमेड आटा आणतो म्हणून काही प्रश्न नसतं दळणाचा. बट जर का दळण आणायचं आहे तर ते कसं, कधी आणायचं, किती दिवस किती पुरतं, या सगळ्या गोष्टी त्यांना मॅनेज करू द्या. कारण जर का या छोट्या छोट्या गोष्टी ते मॅनेज करणं शिकतील, त्याच वेळेस ते काही मोठा प्रॉब्लेम आला तर त्या गोष्टींना फेस करू शकतील आणि त्या गोष्टी पण मॅनेज करू शकतील. कारण तुम्ही आज आहात, पुढचे 10 वर्ष पण तुम्ही असाल त्यांच्यासोबत, पण पुढे काय, पुढे त्यांनाच त्यांच्या गोष्टी मॅनेज करायच्या आहे. तो त्यांना आजपासून त्या गोष्टीसाठी प्रिपेअर करा. या ठिकाणी मला माझं एक्झाम्पल द्यायचं आहे की आमचं लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षापर्यंत माझे मिस्टर माझ्या सासूबाईंना फोन करून सांगायचे. जर का दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी निघायचं आहे तर सासूबाईंना आदल्या दिवशी रात्री फोन करून सांगायचे, आई मला सकाळी 4 वाजता उठव बरं, आई मला सकाळी 3 वाजता उठव बरं, म्हणजे आम्ही वेळेवर निघू शकू. पण आईंनी काही दिवस ते केलं आणि नंतर मग त्यांनी ती सवय सोडली की जर का आज मी यांना हे करते आहे, यांना जर का असं मी ट्रीट करते आहे की मी त्यांना फोन करून उठवते आहे, तर हे दोघं स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटीज कधी समजतील. आणि म्हणून मग आता आम्हाला जर का दुसऱ्या दिवशी निघायचं आहे तर आम्ही आमच्या गोष्टी तशा मॅनेज करतो की दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला या टाईमला जागायला पाहिजे आणि त्याच्यापुढे काही काळानंतर, काही वेळानंतर आम्ही निघालो पाहिजे घराच्या बाहेर. सो ही शिकवण मला माझ्या सासूबाईंकडनं आलेली आहे. प्रत्येकाचे मुलं किंवा मुलगी ही प्रत्येकाला प्रिय असते आणि प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने सजेशन्स देत असतं, गायडन्स देत असतं. पण हे गायडन्स जर का तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला देत आहात तर एका लिमिटपर्यंत द्या. जर का ते गायडन्स तुमचं प्रत्येक गोष्टीमध्ये होत आहे तर त्यामुळे तुमच्या जावयासोबत किंवा तुमच्या सुनेसोबत रिलेशन हे खराब होऊ शकतं. त्यांच्या नजरेत तुमची इमेज पण खराब होऊ शकते आणि ही होतेच. जस्ट की माझ्याकडे एक क्लायंट आहेत, मेल क्लायंट आहेत ते, आणि त्यांची जी सासूबाई आहे ती त्यांच्या घरच्या प्रत्येक डिसिजनमध्ये इंटरफेअर करते. प्रत्येक म्हणजे प्रत्येक, इवन रोज घरी काय स्वयंपाक बनेल, त्या दुसऱ्या गावी राहतात, दुसऱ्या ठिकाणी राहतात, तिथून त्या सांगतात आणि ही मुलगी त्या दिवशी ती भाजी करते, तो स्वयंपाक करते. इवन नवऱ्यासोबत कसं बोलायचं, ते नवऱ्यानी कुठल्या दिवशी कुठले कपडे घालायचे इथपर्यंत सासूबाई गाईड करतात आणि माझे क्लायंट ते बेअर करतात. जस्ट बिकॉज की बायकोला त्यांना हर्ट नसते करायचं म्हणून. पण इथे मी एक्झाम्पल दिला एका मेल क्लायंटचं. सेम थिंग होते फिमेल क्लायंटसोबत पण, की त्या फिमेल क्लायंटची जी सासू आहे ती त्यांच्या घरच्या प्रत्येक डिसिजनमध्ये इंटरफेअर करते. सो त्यावेळेस त्या फिमेल क्लायंट पण खूप इरिटेट होते आणि त्यामुळे त्या नवरा बायकोमध्ये म्हणजे माझ्या क्लायंटमध्ये आणि त्यांच्या मिस्टरांमध्ये खूप वाद झाले. इवन काही महिने माझी क्लायंट जाऊन त्यांच्या माहेरी पण राहिल्यात. अशा पण कंडिशन्स येतात. सो ॲज अ इन लॉज तुमची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही हे समजून घ्या की तुम्ही तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या लाईफमध्ये लग्न झाल्यानंतर किती इंटरफेअर करायचं. ज्यावेळेस त्यांना आवश्यकता आहे त्यावेळेस तुम्ही डेफिनेटली गाईड करा. मी आजही तुम्हाला हे सजेशन देते. पण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जर का इंटरफेअर करत आहात, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना सजेशन देत आहात, प्रत्येक गोष्टीमध्ये गायडन्स देत आहात, सो हे साफ चुकीचं आहे. यामुळे तुमचीच इमेज तुमच्या सुनेच्या नजरेत, तुमच्या जावयाच्या नजरेत डाऊन होते आहे, निगेटिव्ह इमेज तुमची क्रिएट होते आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. किंवा जर का तुम्ही असं कराल तर तुमची निगेटिव्ह इमेज क्रिएट होईल
हे लक्षात असू द्या. 7 नंबर, मुलामध्ये आणि सुनेमध्ये जर का वाद झाला तर त्यांना त्यांचा वाद तो सॉल्व करू द्या. किंवा मुलीमध्ये आणि जावयामध्ये जर का वाद झाला तर त्यांना त्यांचा वाद तो सॉल्व करू द्या. त्यांना त्यांचं ते भांडण सॉल्व करू द्या. तुम्ही जर का ते भांडण मध्ये मीडिएटर बनण्याचा प्रयत्न केला किंवा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं तुमच्या सुनेसोबत किंवा तुमचं तुमच्या जावयासोबत रिलेशन खराब होईल. आणि जर का तुम्ही इंटरफेअर करत आहात तर त्या दोघा नवरा बायकोमध्ये म्हणजे तुमच्या मुलामध्ये आणि सुनेमध्ये किंवा जावयामध्ये आणि मुलीमध्ये बॉन्ड कसा क्रिएट होईल. शेवटी काय ना, भांडण जरी झालं तरी त्यांना एकत्रच राहायचं आहे. आपण हीच शिकवण देतो, आपली संस्कृती हीच शिकवण देते. लगेच घटस्फोट घेऊन अलग व्हावं ही आपली शिकवण नाही आहे, ही आपली संस्कृती नाही आहे. ज्या मुलीला सून म्हणून तुम्ही घरात आणलेलं आहे किंवा ज्या व्यक्तीला जावाई म्हणून तुम्ही तुमच्या मुलीसाठी सिलेक्ट केलेलं आहे त्यांना त्यांच्या गुणांसह आणि अवगुणांसह तुम्ही स्वीकारलेलं आहे. बरोबर आहे. सो तुमच्या मुलीने पण त्या गोष्टी स्वीकारायला हव्यात आणि त्यासाठी त्या दोघांमध्ये बॉन्ड बनणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून त्या दोघांचं जर का नातं घट्ट व्हावं अशी तुमची इच्छा असेल तर त्यांनाच त्यांचे वाद सोडवू द्या. त्यांना त्यांचे वाद कसे सोडवायचे हे पण समजू द्या. कारण प्रत्येक वेळेस नवरा येऊनच सॉरी म्हणेल किंवा प्रत्येक वेळेस बायको येऊनच सॉरी म्हणेल अशातला काही भाग नाही आहे. कधीतरी नवऱ्यालाही नमतं घ्यावं लागतं, कधीतरी बायकोलाही नमतं घ्यावं लागतं. सो दॅट टोटली डिपेंड्स अपॉन सिच्युएशन. पण त्यांना कशा गोष्टी मॅनेज करायच्या, कसं रिलेशनशिपमध्ये कधी नमतं घ्यावं, कधी थोडंसं पकडून ठेवाव्यात गोष्टी, ह्या त्यांना त्यांचा समजू द्या ना. तुम्ही मीडिएटर जर का झालात तर त्यांना या गोष्टी समजणारच नाहीत. आणि जर का तुम्हाला ही इच्छा असेल की जसं तुमचं तुमच्या पार्टनरसोबत रिलेशनशिप स्ट्रॉंग आहे तसंच तुमच्या मुलांचं पण, मुलाचं आणि सुनेचं किंवा मुलीचं आणि जावयाचं रिलेशनशिप स्ट्रॉंग व्हावं तर त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नका. ज्या वेळेस आवश्यकता आहे त्याच वेळेस मध्यस्थी करा. प्रत्येक वेळेस मध्यस्थी करण्याची आवश्यकता नसते. इथे मी एक उदाहरण देऊ इच्छिते. माझी एक मैत्रीण आहे प्रिया नावाची. ही बरेच वर्ष पहिलेची गोष्ट आहे. त्यावेळेस मी फक्त काउन्सिलिंग करत होती, न्यूमरोलॉजी वगैरे याच्याशी रिलेटेड नव्हती. तिने मला कॉल केला आणि सांगितलं अंकिता माझं माझ्या मिस्टरांसोबत भांडण झालेलं आहे. म्हटलं ओके ठीक आहे, होत राहतात असे वाद. मग म्हणे यार अंकिता ऑल द टाईम आहे ना माझे इनलॉज मध्यस्थी करतात आणि मग नंतर आमचं भांडण सॉल्व होतं. म्हटलं ओके ठीक आहे, होतं ना तुम्हा दोघांचं भांडण सॉल्व. तो शी सेड हो होतं, पण जो बॉन्ड मी माझ्या दादा वहिनीमध्ये बघते तो मला आमच्यामध्ये नाही दिसत. म्हटलं एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट टू से. तो शी सेड की माझ्या दादा वहिनीमध्ये जेव्हा भांडण होतं, वाद होतो तर त्यावेळेस कधी वहिनी नमतं घेते आणि कधीतरी माझा दादा नमतं घेतो. पण जर का माझे इनलॉज मध्यस्थी करत आहेत तर कोणाचाच पॉईंट प्रूव्ह नाही होत. फक्त ते इनलॉज तो इश्यू सॉल्व करून देतात की हां ठीक आहे, हिचं मानून घे किंवा त्याचं मानून घे आणि झाला संपला विषय, असं होतं. सो मला असं वाटतं की आमच्यामध्ये पण दादा वहिनीसारखा बॉन्ड क्रिएट व्हायला हवा. सो जर का तुम्ही पण अशी सिच्युएशन इन फ्युचर फेस कराल सो त्यांच्यामध्ये पडू नका. जर का त्यांनी तुम्हाला गायडन्स मागितलं त्यावेळेस तुम्ही त्यांना गायडन्स द्या किंवा त्यांचं भांडण सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. पण तुम्ही जर का मध्यस्थी कराल तर त्यामुळे दोघांचं रिलेशनशिप स्ट्रॉंग नाही राहील. परत मी तेच सांगेल की पुढचे 10 वर्ष तुम्ही त्यांचं भांडण सॉल्व कराल, 15 वर्ष भांडण सॉल्व कराल, पण त्याच्या पुढे काय, त्या दोघांना लाईफसोबत स्पेंड करायचं आहे तर त्यांच्यामध्ये बॉन्ड क्रिएट होऊ द्या. ही माझी रिक्वेस्ट समजा हवं तर. सो ऑलरेडी 9 मिनिटाच्या पेक्षा जास्तचा झालेला आहे. सो आपण थर्ड पार्टमध्ये बाकीचे पॉईंट्स बघूयात. असू शकतो की 4 पार्ट याचे बनवावे लागतील, पण कसं आहे की एकच मोठा अर्ध्या तासाचा पाऊण तासाचा व्हिडिओ बनवण्यापेक्षा छोटे छोटे व्हिडिओ बनवले तर तुम्ही पण ते पॉईंट्सवर विचार करू शकता
आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर का कोणी सासू सासरे होणार आहेत तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण प्रत्येकाला या गोष्टींच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. सो होपफुली तुम्ही जर का सासू सासरे होणार आहात तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये या गोष्टी इम्प्लिमेंट कराल. आणि अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कारण रिलेशनशिप नंबर्स अँड यू ही सिरीज पण आपण चालू करणार आहोत. सो ते नोटिफिकेशन्स तर तुम्हाला यायला हवेत ना, म्हणून मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. राधे राधे.